नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी ऋषाली होनराव तुम्हा सर्वांचं स्वागत करते करिअर ऑर्बिट हे आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती. तुम्ही खूप छान प्रतिसाद आम्हाला देत आहात. ओके, त्याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे मनापासून धन्यवाद. ठीक आहे. आणि तुमचे क्वेरीज पण टाकता, आम्ही आमच्या परीने तुम्हाला उत्तरं पण देतो आहे. सो प्रेझेंट सिच्युएशन ऑल गुड इन गुड. ओके, खूप विद्यार्थी मित्रांनी सरांना कॉल केला होता की आम्हाला तलाठी भरतीसाठी अभ्यासक्रम आणि बुक लिस्ट एवढं एक सांगा. मी जास्त मोठा व्हिडिओ नाही करणार आहे, काही तुम्हाला खूप मोठं ज्ञान नाही पाजळणार आहे, पण आयडियल बुक लिस्ट काय असली पाहिजे अभ्यास करताना, आपण कशाला रेफरन्स दिला पाहिजे, कशातून आपण रेफरन्स घेतला पाहिजे. बघा, दोन शब्द बोलली मी वेगळे, प्रेफरन्स आणि रेफरन्स. हा, सो तो जो गोष्ट आहे ती आपल्याला इथे करायची आहे. तर सगळ्यात पहिले अभ्यासक्रम काय आहे आपण पाहिला होता, तर लक्षात घ्या. मराठीचे 25 प्रश्न असतात, 50 गुण. इंग्रजीचे 25 प्रश्न 50 गुण. सामान्य ज्ञान 25 प्रश्न 50 गुण. आणि बौद्धिक चाचणी 25 प्रश्न 50 गुण. म्हणजे एकूण 100 प्रश्नांसाठी 200 गुण. आता विशेष काय आहे, याचा अर्थ काय झालं, इच क्वेश्चन 2 मार्क्स. बरोबर आहे, काय झालं याला. ओके ओके. आणि ह्याच्यामध्ये काय सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे, नो निगेटिव्ह मार्किंग. लक्षात आलं. म्हणजे प्रश्न चुकला किंवा प्रश्न अटेम्प्ट नाही केला तर कुठच्याही प्रकारचा मार्क जाणार नाहीये, हे आपल्याला एक श्युरिटी आहे, राईट. सो आता आपण पुढे जाऊया. काय आहे बघा, तलाठी भरतीचा मी तुम्हाला ही गोष्ट सांगते, पण तत्पूर्वी ही जी आपली तलाठी भरतीची लाईव्ह आणि रेकॉर्डेड अशी बॅच आहे, तर ती तुम्ही जॉईन करावी अशी आमची इच्छा आहे. का, अनलिमिटेड वॉच टाईम आहे, मॉक टेस्ट सिरीज आहे, पीडीएफ नोट्स आहे, व्हॅलिडिटी त्याची 1 वर्षाची आहे. फीज बघा फक्त 499 रुपये. म्हणजे एवढ्या कमी फीज मध्ये एवढा दर्जेदार कोर्स आत्ताच्या घडीला महाराष्ट्रात कुठेच उपलब्ध नाही. ठीक आहे. त्यासाठी काय करायचंय, डिस्क्रिप्शन मध्ये ऍपची लिंक दिलेली आहे, ऍप डाउनलोड करा. काही डेमो लेक्चर्स आहेत ते पहा, आवडलं तर जॉईन करा. कारण 500 रुपये म्हणजे काहीच नाहीये. म्हणजे एका विकेंडला आपण जर का बाहेर गेलो, म्हणजे मी अति सर्वसामान्य घराबद्दल बोलते, ओके, तरी आपले 500 रुपये सहज होता. मग तुम्ही म्हणाल एवढी कमी व्हॅल्यू एवढा दर्जेदार कोर्स आपण का ठेवलेला आहे, याचं कारण असं आहे की ही जी परीक्षा आहे ना, याची खूप जागा येणार आहेत. आणि मॅक्सिमम लोकांनी, जसं गेल्या वेळेस 17 लाख फॉर्म आले होते, ओके, खूप लोकांनी ही परीक्षा अटेम्प्ट करावी. अभ्यास ज्ञान हे एवढंच आहे, ते मूल्यवान आहे, परंतु त्याचं वाटप जे आहे ते आता एवढ्या कमी मूल्यामध्ये तुम्हाला उपलब्ध करून देतोय आम्ही, तर त्याची म्हणजे ह्या संधीचा तुम्ही फायदा घ्यावा एवढंच तुम्हाला सांगणं आहे. आलं लक्षात. चलो लेट्स गो. आता बुक लिस्ट बघूया. सगळ्यात पहिल्यांदा मराठी व्याकरणासाठी सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मोरा वाळंबे, आणि आपल्या हाताशी एक, आपल्या मनाशी हृदयाशी जवळ असलेलं पुस्तक म्हणजे बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक. ओके, तुम्ही असं का म्हणा, तर मी पण मराठी व्याकरण शिकवते. शिंदे सरांचं जे पुस्तक आहे ना, हे आपल्याला म्हणजे आपल्याला अतिशय जवळचं वाटतं. मग वाळंबे सरांचं नाहीये का, ते तर आहेच, प्रश्नच नाही. त्याचा दर्जा, त्याच्यामध्ये वापरणारी भाषा पण बरेच वेळेस वाचताना आपल्याला थोडंसं डिफिकल्ट वाटतं, त्यामुळे असं वाटतं की नको मराठी व्याकरण. मग सायमल्टेनियसली तुम्हाला 2 पुस्तकं दिलेत, पण दोन्ही पुस्तकं तुमच्याकडे असावीत. ओके, अभ्यास कसा करायचा, एक टॉपिक वाळंबेच्या पुस्तकातून वाचला की लगेच शिंदे सरांच्या पुस्तकातून वाचायचा, एक वाळंबे सरांच्या एक शिंदे सरांच्या, सेम टॉपिक वाचायचा, म्हणजे कन्सेप्ट क्लिअर होतात. आलं लक्षात. चलो नेक्स्ट बघूया. इंग्रजी व्याकरण कोणाचं आहे, एम जे शेख सरांचं. बाळासाहेब शिंदे सरांचं पण इंग्रजी व्याकरण आहे. त्याच्यानंतर वोकॅब म्हणजे शब्दसंग्रहाचा जो घटक आहे, आता इथे लक्षात घ्या, मराठीमध्ये पण शब्दसंग्रहाचा घटक आहे, तर वाळिंबे सरांच्या पार्ट 2 च एक पुस्तक आहे शब्दसंग्रह, तर ते घ्यायचं. ओके, स्टँडर्ड आहे पुस्तक खूप, आणि अतिशय सुंदर आहे, त्यामुळे त्याचा वापर करा. आता इथे काय, पालनसुरी किंवा वर्ड पॉवर मेड इझी, ह्याच्यासाठी. आता वर्ड पॉवर मेड इझी कशासाठी आहे, तर तुमची जी शाब्दिक शक्ती असते ना, शब्दशक्ती, ती वाढवायला खूप हेल्प होतं. त्यामुळे वर्ड पॉवर मेड इझी, आणि ते पुस्तक जे आहे 100 दिवसामध्ये होतं. म्हणजे माझ्याकडेही ते पुस्तक आहे, आत्ता टेबलवर नाही, पण मी त्याचा वापर केलेला जेव्हा मी इंग्लिशला स्टार्टिंग अभ्यास करायला घेतला होता, तुमच्यासारखंच जेव्हा मी पण प्रिपरेशन फेज मध्ये होती त्यावेळेस. ओके, खूप सारे नवीन नवीन शब्द कळतात. फक्त ई बदलला किंवा आय बदलला तर काय असतं, आणि छोटंसं पुस्तक आहे असं वर्ड पॉवर मेड इझी. ओके,
आणि पालनसुरी सरांचं जे पुस्तक आहे तर ते वोकॅबसाठी अतिशय सुंदर आहे. ओके, दमादमाने आणि अतिशय केअरफुली पुस्तक हँडल केली तर आपल्याला त्याच्यातून प्रॉपर ज्ञान घेता येतं. आता पुढे बघूया. अंकगणित बुद्धिमत्तेसाठी सचिन ढवळे सरांचं अंकगणित आणि बुद्धिमत्ता. ओके, याच्यामध्ये ट्रिक्स आणि सर्वांसाठी उत्तम आहे. आता ह्याच्यामध्ये बघा, म्हणजे मागचे 2 विषय झाले. एक महत्वाचा मुद्दा सांगायचा राहिला, क्लास नोट्स आमच्या ज्या तुम्हाला अवेलेबल होणार आहेत त्या पण अतिशय सुंदर आहेत. ठीक आहे, म्हणजे आता क्लास नोट्स तुम्हाला ज्या मिळणार आहे तर त्याच्यामुळे तुम्हाला ह्या पुस्तकांचा आधार आणि क्लास नोट्स तुमच्या बेसला तर नक्कीच तुमचं एक अपॉइंटमेंट नाही, एक दिशा फिक्स होऊन जाते. आलं लक्षात? आणि पंढरीनाथ राणे सरांचं पुस्तक आहे जे अंकगणिताला वापरायचं. लक्षात घ्या, सगळ्या ह्याचा बेस तो आहे आपल्या क्लास नोट्स. ठीक आहे, आणि क्लास नोट्स या क्लासमध्येच काढायचे असतात. आम्ही कुठे ऑफलाईन येतो, मान्य आहे मित्रा, तुम्ही ऑफलाईन येत नाही, पण तुम्ही लाईव्ह शिकता, रेकॉर्डेड शिकता. पेन पेपर, प्रत्येक विषयाची एक वही पाहिजे आणि पेन पेपर पाहिजे. शिक्षकाच्या मुखातून जे काही बाहेर पडेल, फळ्यावर जे काही लिहिलं जाईल ते तुमच्या बुकमध्ये उतरणं खूप जास्त गरजेचं आहे. आलं लक्षात? पुढे बघा, सामान्य ज्ञान काय, जनरल नॉलेज. आता सगळ्यात पहिल्यांदा तात्यांचा ठोकळा. ओके, सर्व विषयांच्या उजळणीसाठी. त्याच्यानंतर स्टेट बोर्ड, महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहासासाठी. त्याच्यानंतर चालू घडामोडी, परिक्रमा वाचा किंवा लोकराज्य किंवा अभिनव प्रकाशनाचं पुस्तक आहे चालू घडामोडीचं, वार्षिकी, ते वाचा. ह्याच्यातलं कुठचंही एक पुस्तक वाचलं तरी चालणार आहे. ओके, त्याच्यानंतर बघा स्टेट बोर्ड. आता ह्याच्यासोबत एक गोष्ट इथे टायपिंग करायची माझी राहिली, इतिहास, भूगोल आणि सायन्स या विषयासाठी. ओके, स्टेट बोर्ड खूप इम्पॉर्टंट आहे आणि स्टेट बोर्ड हा बेस आहे. बघा, एमपीएससीचे जे विद्यार्थी असतात, म्हणजे आता त्याच्यामध्ये राज्यसेवा आणि कंबाईन. ओके, राज्यसेवा म्हणजे वरची सर्व्हिस आहे खूप, 10% इम्पॉर्टन्स आहे स्टेट बोर्डाचं. कंबाईनच्या परीक्षेमध्ये 25% इम्पॉर्टन्स आहे. आणि तुम्हा आम्हा सरळ सेवेच्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याला स्टेट बोर्ड हे 50% वर्क करतात. समजलं? त्याच्यामुळे स्टेट बोर्ड करायचं म्हणजे 50% म्हणजे काय, कुठचाही विषय असू द्या, कुठचाही टॉपिक असू द्या, आपल्याला कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मिळते. ओके, त्यामुळे हे आहे. ओके, आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या अर्थशास्त्र आणि राज्यशास्त्र याच्याशी संबंधित. आपल्या क्लास नोट्स ह्या सर्वोत्तम आहेत, त्याचाच वापर करावा. ओके, आणि राज्यशास्त्र समजून घेताना नागरिक शास्त्र पण इथे ऍड करून ठेवूया. स्टेट बोर्डामध्ये 6वी, 7वी, 8वी. ओके, नागरिक शास्त्र 9वी, 10वीचं जे आहे थोडंसं वर्ल्ड लेवलला आहे आणि पुन्हा 11वी, 12वीची पुस्तक आहेत सफिशियंट. सेम विथ इकॉनॉमिक्स. समजते? सो आणि ज्यावेळेस तुमच्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास होणार म्हणजे वाचन, मग आता मला रिव्हिजन करायची आहे. एकदम सुरुवातीला तुम्ही तात्यांचा ठोकळा घेतला तर कदाचित समजायला कठीण जाऊ शकतं. मी असं म्हणणार नाही, जाऊ शकतं, कारण काय झालंय ते नोट्स फॉर्मॅटमध्ये. मग स्टेट बोर्ड वाचल्यानंतर, म्हणजे एक उदाहरण सांगते, तुम्ही आपला भूगोलाचा अभ्यास केला स्टेट बोर्डाचा आणि मग तुम्ही महाराष्ट्राचा जो भूगोल आहे तो ठोकळ्यातून तुम्ही वाचायला घेतलात तर तुम्हाला 100% त्याचा खूप जास्त समजेल. ओके, आणि तेही काम सोपं करायचं असेल तर बॅच जॉईन करून घ्या. आलं लक्षात? चलो पुढे बघूया. अभ्यासासाठी काही महत्वाचे टिप्स आपण आणलेले आहेत. सगळ्यात महत्वाचं, दररोज सराव. अंकगणित आणि बुद्धिमत्तेचा रोज किमान 1 तास सराव करणं गरजेचं आहे. ओके, वोकॅबवर भर द्यायचा आहे. शब्दसंग्रहावर इंग्रजी आणि मराठी समानार्थी विरुद्धार्थी शब्द जास्त विचारतं. आणि प्लस आपल्याला लेखक आणि पुस्तके हा घटक अतिशय स्ट्रॉंग आहे. समजलं? लेखक आणि पुस्तके हा घटक खूप स्ट्रॉंग आहे, त्यामुळे हा घटक चांगला करून घ्या. आणि ऑनलाईन टेस्ट का गरजेची आहे, कारण की असं नाही की आयोगाने म्हणजे आता एमपीएससी घेईल, टीसीएस घेईल, आपल्याला अजून क्लॅरिटी नाहीये, पण ऑनलाईन परीक्षा घेतली. ओके, तर बऱ्याच वेळेस आहे ना, क्लिक करताना आपल्याला सी करायचं असतं, आपण एरो आणून डी वर ठेवतो. पण म्हणजे हे जे चुका होतात त्या टाळायच्या असेल तर ऑनलाईन टेस्ट आपल्याला आठवड्यातून किमान एक ऑनलाईन सराव परीक्षा द्यायची आणि ती परीक्षा दिली की त्याचा एक पीडीएफ मिळतं, आपलं स्वतःचं अनालिसिस करायचं, जे तुम्हाला नक्कीच मदतशीर राहतं. ओके, अशाच प्रकारे बघा, आता तुम्ही वेगवेगळ्या परीक्षांचा अभ्यास करत असाल तर सरळ सेवेसाठी आपण ही बॅच आणलेली.
बघा, संपूर्ण सरळ सेवा भरती, म्हणजे सगळ्या ज्या सरळ सेवेच्या परीक्षा आहेत त्या इथे कव्हर होणार आहेत. समजलं? आणि ह्या बॅचची किंमत आहे फक्त 999. सो जे कोणी इच्छुक आहात, आम्हाला सगळ्यात सरळ सेवा जिथे जिथे आम्ही पात्र ठरतोय त्या त्या परीक्षा आम्हाला द्यायच्या आहेत, असे ज्यांचे विचार आहेत तर त्यांनी अवश्य या बॅच बद्दल विचार करावा. लक्षात आलंय? या सगळ्या ज्या परीक्षा आहेत यांच्या संबंधित जे काही महत्वाच्या अपडेट्स असतील तुम्हाला या चॅनलवर अवेलेबल होणारच आहे. पण पुढे जाण्याआधी तुम्हाला लेक्चर कसं वाटलं त्याच्याबद्दल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे तुम्हाला व्यवस्थित माहिती मिळेल. समजलं? सो आता मी इथेच थांबते. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अभ्यास करत राहा. जय हिंद.